अमरावती के जिलाधिकारी कार्यालय में शनिवार को कांग्रेस पार्टी ने जमकर हंगामा किया। नवनिर्वाचित सांसद बलवंत वानखेड़े के लिए जिलाधिकारी कार्यालय में कक्ष देने की मांग को लेकर विधायक यशोमती ठाकुर और अन्य नेताओं ने कार्यालय का ताला तोड़ दिया, जिससे कुछ देर के लिए माहौल काफी तनावपूर्ण हो गया था। इनका आरोप है कि अमरावती में सत्ताधारी पार्टी अपनी मनमानी कर रही है। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। केला 5 तारखेला आम्ही या ऑफिसच्या बाबतीतला चाबी देण्याच्या बाबतीत अर्ज केला आणि हा विषय असा आहे की हे जे ऑफिस आहे हे ऑफिस याच्या अगोदर गवळी साहेब वापरत होते, अडसूळ साहेब वापरत होते, त्याच्यानंतर नवनीत राणा वापरत होती। म्हणजे नियमित हे खासदारांसाठी ऑफिस आहे आणि खासदारांसाठी मी निवडून आल्यानंतर मला चाबी देत नव्हते, विनंती करत होतो, वारंवार ते टाळाटाळ करत होते। म्हणून आम्ही आज हे हा पवित्रा उचलून टाळा। जनतेचे कामं इथून होत होते ना, जनतेचे कामं इथून होतात, तर मग ते जनतेसाठीच ऑफिस आहे ना। मी माझं काही वैयक्तिक वापरासाठी थोडंच आहे ऑफिस, आहे जनतेच्याच कामासाठी ऑफिस आहे। नाही, हे प्रशासन आणि हे जे सरकार आहे हे खूप जास्त दडपशाही करत आहे। सन्मान्य खासदार साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांनी पत्र दिलं होतं 1 महिना आधी, निवडणूक झाल्या पत्र दिलं होतं की मला हे देण्यात यावं ऑफिस, कारण ह्याच्या आधीचा खासदार या ठिकाणी बसत होते, पण त्यांनी ते देण्यास नकार, म्हणजे लेखी नकार नाही दिला पण दिरंगाई केली आणि आता वेगळ्या विषयावर लांबवायचा प्रयत्न होता। सर्टिफिकेट द्यायला पण 3 तास केले। आज DPDCची मीटिंग, पालकमंत्री आले, पालकमंत्र्यांनी बैठक घेतली, पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी काहीच विषय केलेला नाही। आम्हाला 1 रुपयाचं निधी त्या ठिकाणी नाही, खासदार साहेबांना मला तिथं ऑफिशियली बोलवणं नाही आणि ते तर नाहीच नाही, म्हणजे खासदारांना इथं बसायचं नाही असा त्यांनी निर्धार केला। आम्ही आंदोलन केलं, खासदाराच्या ताब्यामध्ये हे ऑफिस होतं, आता ही खासदाराच्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी हे ताब्यात घेतलेलं।